काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप। राहुल गांधींनी सरसकट तरुणाईंशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांचा टोला। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी। देवदत्त कामत करणार युक्तिवाद, तर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला नाही तर कुणालाच नाही। धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवा, कपिल सिब्बल यांची मोठी मागणी। शिवसेना ठाकरेंचाच पक्ष, सिब्बल यांचा युक्तिवाद। काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केलेले आहेत। गृहमंत्री अमित शहांची सडकून टीका। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस द्वेषाचं राजकारण करते, शहांचा घणाघात। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्ती। मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू। दादर आणि ठाण्यात आरटीओकडून कारवाई सुरू। मराठी न आल्यास परवाना निलंबित केला जाणार। मुलींचा हात धरला तर आम्ही मारणारच। मुंबईच्या साठे कॉलेज बाहेरच्या राड्यावरून अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। आमच्या नादी लागू नका, अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा। संजय शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करतायत। मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप। सरकारनं उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईला जावं लागेल, जरांगेंचा इशारा। राज्यात तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र। लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1.65 कोटींवर। लाभ घेणाऱ्या अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून अद्याप वसुली नाही। जेन्झींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम। 1 दिवस 1 विद्यापीठ योजना राबवली जाणार। रोज एका केंद्रीय मंत्रीला एका विद्यापीठात जाऊन जेन्झींच्या समस्या जाणून घेणार असल्याची माहिती। मुंबई पालिका मुंबईकरांवर कराचा बोजा लादण्याच्या तयारीमध्ये। सांडपाणी शुल्क आणि पाणी करात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर ताण वाढणार। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही चिमुकल्यांचं शिक्षण झोपडीतच। धुळ्यातील पिरपाणीमध्ये झोपडीत भरते जिल्हा परिषद शाळा। वीज आणि शुद्ध पाण्यासाठीही करावा लागतोय संघर्ष। नाशिकच्या सुरगाण्यात पावसामुळे जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त। विद्यार्थी शिकत असतानाच शाळेची इमारत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। तक्रार करून सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। नाशिकमधील हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद। मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या या निसरड्या। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन खात्याचा निर्णय। पुढच्या आदेशापर्यंत हरिहरगडावर पूर्ण वेळ प्रवेशबंदी। साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार। देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीनं बाजारामध्ये साखरेचे दर भडकले। नव्या हंगामात इथेनॉल निर्मितीवरही सावट। अमेरिका इराणमधील युद्ध शांत होताच युक्रेन आणि रशियामधलं युद्ध पेटलं। रशिया आणि युक्रेनचे एकमेकांवर ड्रोन हल्ले। रशियाचा युक्रेनमधील पोलीस मुख्यालयावर हल्ला, तर युक्रेनचा रशियातील उफा येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला।